मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळची शिल्पकला पाहिली असेल, पण अहिल्यानगर जिल्ह्यातील एका किल्ल्यामध्ये लपलेला हा अप्रतिम कलाविष्कार पाहिलाय का? श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर बसलेल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या ऐतिहासिक बहादूरगड, ज्याला आपण धर्मवीर गड म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत 12व्या शतकातील यादवकालीन वास्तुकलेचा एक अद्भुत हिरा आहे. श्री लक्ष्मी नारायण मंदिर. या मंदिराला त्याच्या भिंतीवर असलेल्या सुंदर कलाकुसरीमुळे चित्रमंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी शैलीत बांधले असून ते पश्चिमेकडे तोंड करून उभे आहे. किल्ल्यातील 5 मंदिरांपैकी हे एकमेव असे मंदिर आहे की जे आजही सर्वात चांगल्या आणि सुस्थितीत जतन केलेले आहे. मंदिरामध्ये गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि 3 मुखमंडप अशी प्रमाणबद्ध रचना आहे. मुख्य सभामंडप 12 नक्षीदार खांबावर तोललेला आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर आणि खांबावर केलेले कोरीव काम इतके बारीक आणि देखणी आहे की त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची आपल्याला भुरळ पडते. हत्ती, घोडे आणि पौराणिक प्रसंगाचे जिवंत रेखाटन या मंदिराच्या अंगाखांद्यावर पाहायला मिळते. मंदिराच्या बाह्य भागावर भगवान विष्णूंचे विविध अवतार, भगवान शिव आणि अष्टदिक्पाल यांची अतिशय देखणी शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या भिंतीवर कुठेही मोकळी जागा न सोडता अतिशय सूक्ष्म आणि उत्कृष्ट कोरीव काम करण्यात आले आहे. यात विविध पौराणिक प्रसंग आणि मूर्त्या कोरलेल्या आहेत. काळानुरूप या मंदिरात आता मूर्ती शिल्लक नाही, परंतु याची वास्तू आणि इतिहास आजही जिवंत आहे. भारतीय पुरातत्व विभागाने याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. इतिहास आणि कलेची आवड असणाऱ्या प्रत्येकाने आपल्या महाराष्ट्राचा हा दुर्लक्षित वारसा पाहण्यासाठी पेडगावच्या बहादूरगडला नक्की भेट दिली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.